नमस्कार, मी अर्चना. स्वादिष्ट मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. फ्रीजमध्ये स्टोअर केलेले बटाट्यांचे कधीच वाळवण्याच्या पदार्थ बनवण्यासाठी वापर करायचा नाही. फ्रीजमध्ये बटाटे ठेवल्यास त्यातले साखरेचे प्रमाण वाढते, म्हणून बटाट्याला हवा तसा रंग आणि हवा तसं टेक्स्चर येत नाही. इथे मी 2.5 किलो बटाटे घेतलेले आहे. आता बटाटा स्वच्छ धुवून घेण्याचा, माती अजिबात ठेवायची नाही. या प्रकारे आपण सर्व बटाटे स्वच्छ धुवून घेऊया. इथे आपली सर्व बटाटे स्वच्छ धुवून झालेली आहेत. आता आपण बटाट्याची साल काढून घेऊ. अशा पद्धतीने सर्व बाजूनी व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची. साल काढून झाल्यावर तो बटाटा कधी तसा ठेवायचा नाही, म्हणजेच उघडा ठेवायचा नाही. साल काढलेला बटाटा लगेच पाण्यामध्ये डीप करून ठेवायचा, म्हणजे त्याला काळा रंग चढत नाही. ही अत्यंत गरजेची स्टेप आहे. जर तुम्ही त्या बटाटा तसा ठेवला तर तो काळा पडतो आणि आपले चिप्स सुद्धा काळे येतात. इथे माझे सर्व बटाट्यांची साल काढून झालेली आहे. आता आपण त्याचे वेफर्स करायला घेऊयात. इथे मी एक छोट्याशा भांड्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे. वेफर्स करताना ते कायम पाण्यात पडायचे. हवेसोबत डायरेक्ट संबंध आला नाही पाहिजे. हे बघा, इथे मी पात्यात पाणी घेतलंय आणि याचे छान असे वेफर्स पाडून घेतेय. इथे तुम्ही बघू शकता, छान असे पातळसे वेफर्स आले. छान असे एकदम ट्रान्सपरंट हे वेफर्स मी करून घेतेय. हे असे करून घेण्याचे, म्हणजे एकसारखे शिजले जातील आणि सुकवताना सुद्धा छान सुकतील एकसारखे. बटाटा वेफर्स करताना एकदम पातळ स्लाइस करायच्या, जाडजूड ठेवायचे नाही. 2.5 किलो वेफर्स मी छान किसून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता एक टोका गच्च भरलेले आहे. तुम्ही बघू शकाल स्टार्च कसा जमा झाला आहे. सगळ्यात महत्त्वाची स्टेप तर हा बटाट्याचे काप किंवा स्लाइस जे करून घेतले तर हे पाण्यामध्ये घालायचे आणि कमीत कमी 2 ते 3 वेळा स्वच्छ असे खळखळून धुवून घ्यायचे. हे धुवून घेणे अत्यंत गरजेचं आहे. यातला स्टार्च आपल्याला पूर्ण काढायचा आहे. आता यात कुठेच फेस दिसत नाहीये, एकदम क्लीन झालेले आहेत. ही तुरटी पाण्यामध्ये फिरून घेण्याची, 7 ते 8 वेळा पाण्यामध्ये फिरवायची. ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. तुरटीच्या पाण्यात हे वेफर्स किंवा चिप्स ठेवलेले जेव्हा आपण शिजवतो तेव्हा ते लूज पडत नाही, म्हणजे मऊ पडत नाही. बटाट्याचा जो ताठरपणा आहे तो तसाच राहतो. वेफर्स पांढरशुभ्र होण्यास मदत होते. तुम्ही बघू शकाल, पाण्यात घातला हे असे ताठ होण्यास सुरुवात झालेली आहे. या ताठरपणासाठी तुरटी फिरून घेण्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हे चिप्स आपण रात्रभर झाकून ठेवूयात. इथे मी रात्रभर पाण्यात तसेच भिजवत ठेवलेले होते. आता आपण हे चिप्स स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. याने काय होते की आपले चिप्स पांढरशुभ्र येतात, आपले चिप्स काळसर पडत नाही. ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे. इथे माझे चिप्स स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहे. तुम्ही बघू शकाल किती छान पांढरशुभ्र दिसत आहे. आता काय करायचे, इथे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे. आता यामध्ये मीठ घालणार आहे. इथे मी अर्धी वाटी मीठ घालत आहे. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण चिप्स घालणार आहोत. या वेफर्समधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. इथे मी एक चाळणी घेतली आहे, त्यामध्ये आपण हे चिप्स निथळून घेऊयात. इथे मी हे चिप्स पाणी निथळण्यासाठी ठेवलेले आहे. पाण्याला छान असे उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये हे चिप्स शिजवायला टाकून द्यायचे आहे. अशा पद्धतीने थोडे थोडे करून सर्व चिप्स आपण या पाण्यामध्ये शिजवण्यासाठी टाकायचे. चला तर हार्डली 15 ते 20 मिनिटे हे उकळत्या पाण्यात ठेवायचे आहे. ओव्हरकुक अजिबात करायचे नाही. ओव्हरकुक केलं ना तर या वेफरचा कलर पिवळसा होतो. इथे 15 मिनिटं झालेली आहे. यात तुम्हाला सांगते हे शिजलं हे कसं ओळखायचं. आता माझ्याकडे 10 मिनिटे लागले, पण तुमच्याकडे गॅसची हीट कशी असेल त्या अंदाजात तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकाल. इथे मी वेफर्स घेतलेले आहे. छान असे लवचिक झालेले आहे. हे असे लवचिकता आली याचा अर्थ हे छान असे शिजलेले आहे. याचा तुकडा पडत नाही. मस्त असे लवचिक झाले याचा अर्थ छान असे शिजलेले आहे.
पण आता यापुढे फूक करायचे नाही. आता पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. या चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवून द्यायचं. तुम्ही जर वेफर्स बॅचमध्ये शिजवत असाल तर आधीचे स्टार्चचे पाणी अजिबात वापरायचे नाही. चिप्स हे पॉलिथिनवर नाही टाकायचे. छान असे सुती स्वच्छ कापड घ्यायचं. त्या कापडावर असे पसरून टाकायचे. एकावर एक पण नाही ठेवायचे, कारण जितकं ते वाफेत राहतात ते तितके पूर्ण शिजण्यासाठी प्रोसेस कंटिन्यू राहते. त्यामुळे पाण्यातून काढलं की लगोलगच असे कापडावर पसरून घ्यायचे. हे फॅन खाली या रूम टेम्परेचरला सुकून घ्यायचं. पूर्ण सुकून झाले की एक दिवस 3 ते 4 तास पूर्ण उन्हात सुकून घ्यायचं, म्हणजे ते वर्षभर टिकतात. त्याला जाळी लागत नाही. चला, इथे हे बटाट्याचे वेफर छानपैकी सुकून झालेले आहेत. इथे तुम्ही बघू शकाल एकदम पातळ झालेले आहेत. आता आपण हे तळून बघूयात. हे तळण्यासाठी तेल छान गरम झालेले आहे. यामध्ये हे वेफर्स घालायचे. वा, काय मस्त फुलत आहेत. तुम्ही बघू शकाल आणि तुम्ही बघू शकाल किती छान पांढरशुभ्र असे आपले हे वेफर्स तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल एकदम सॉफ्ट आणि क्रंची असे हे आपले वेफर्स तयार झालेले आहेत. तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त नव्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.